मातोश्री, बघितलत का? अगं बाई, आई तुळजाभवानीची परडी. पण तुमच्याकडे कोण घेऊन आलं? पुजारी आले तुळजापूरहून. अगं बाई, मोठा शुभ शकूनच आहे हो हा. मोहिमेला जाण्या अगोदर. खरंच हो, एकदा का आई भवानीचा गुलाल भाळी लागला की काळजीच मिटली. अगदी मनातलं बोललात राणूबाई. पण ही परडी तुमच्याकडे कशी? ही परडी तर पुजाऱ्यांनी थोरल्या महाली द्यायला हवी होती. थोरल्या मातोश्रींचं डोकं दुखत होतं म्हणून ते आराम करताय. आणि एकदा आलेली परडी पुन्हा सदरेवर माघारी पाठवणं योग्य दिसलं नसतं, म्हणून पुजाऱ्यांनी ती आम्हालाच दिली. राणी साहेब, महाराजांनी तुम्हा समदासनी लगोलग बोलवलंय. पण एवढ्या तातडीने का बोलावलं असेल? ते तिथे गेल्यावरच कळेल. थोरल्याबाई साहेब, तुमची तब्येत ठीक नव्हती असं समजलं. आता ठीक आहे. एवढे धास्तावलो होतो आम्ही. येणार होतो, पण समजलं तुम्ही आराम करताय. परडीही द्यायची होती. द्या तुमच्या सवडीनं. आबासाहेब, एवढी तातडी? आम्ही तुम्हा सगळ्यांनाच तातडीनं बोलावून घेतलं. शंभूराजे आणि बाळराजे देखील येतीलच इतक्या. त्याआधी आपण बोलून घेऊ. या चिटणीस या. आम्हाला स्वराज्याची इत्यंभूत माहिती हवी आहे. गडकोट किती, किती बिघे, किती चाहूर जमीन, घोडी किती, आरमारात होड्या, मचवे, गलबत किती, रोख रक्कम किती, सोने किती, रुपये किती, मोती किती, हे सगळं आमच्या घरातल्या या जबाबदार मंडळींसमोर सांगावं. कितीचा प्रदेश, मुलूक कितीचा, सांगावं चिटणीस. काय झालं असेल? त्या जगदीश्वरालाच माहित. बाळाची चिठ्ठीसालाही महाराजांनी बोलवलं होतं. त्याचंही पुढे काय झालं काही कळलं नाही. पण त्यांना का बोलवलं असेल? काय होणार काय नाही याची टांगती तलवार डोक्यावर आहेच. पण एक सांगतो, महाराज चिडणार हमखास. तुम्ही सगळे सशाच्या काळजाचे. असं काय बोलताय पंत? प्रसंग काय ते तर बघा. हो ना. आणि तुम्हाला भीती वाटत नसली म्हणून काय दुसऱ्यांना वाटत नसेल? आणि एक, जर राणी साहेबांनी महाराजांच्या पुढे आपलं नाव घेतलं तर? तुम्ही मंडळी पुढचं का बोलता? जरा दम धरा. आम्ही असा तसा पेच टाकत नाही. आम्हीही महाराजांच्याच तालमीत तयार झालो आहोत. आम्ही संदर्भ कुठला दिलाय माहिती आहे ना? शहाजीराजे महाराजांचा. होय, ही मात्र खेळी उत्तम खेळलाय तुम्ही. सुरनीस झालो म्हणून शेतकरी झालो असतो तर बुद्धी सुद्धा कुरीनं पेरली असती आणि एका बिघ्यात 10 गाडं अक्कल पिकवली असती. पंत, दारुगोळ्याच्या गाड्या येऊन थांबल्यात. आला दारुगोळा? तेवढी चाचणी घेतली असती तर बरं झालं. चाचणी सुरू आहे मानाजी. धमाका झाला की आवाज येईलच. रयतेच्या राज्याचा विस्तार सांगावा. महाराज, रयतेच्या राज्याचा विस्तार गेला 15-16 वर्षातला आहे. सद्यस्थितीत आपले स्वराज्य हे नाशिक, भिवंडी, कल्याण इथपासून कोकण, तळकोकण, पुढे धारवार पर्यंत आहे. त्याचबरोबर पश्चिम घाट माथा तसेच इंदापूर सुपे हा जहागिरीचा प्रदेश आहे. तो पुढे कर्नाटक हद्दीपर्यंत जातो. यात एकूण 362 किल्ले असून
आज मितीस जमिनीवर एकूण 1,02,000ची फौज आहे. 40,000 जातीवंत घोडा असून 25,000 बैल खचरे आहेत. त्याचबरोबर जलदुर्गांची संख्या वाढत असून खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग असे जलदुर्ग आहे. स्वराज्याचे आरमार सिद्ध असून 300च्या आसपास लढाऊ जहाजे तसेच 8,000 नौका, होड्या, मचवे असून त्यावर 50,000पेक्षा जास्त लोक काम करतात. आरमाराची फौज वेगळी आहे. आमच्याकडे पुण्याची जागीर होती. 40,000 होऊन होते, पण आमच्याकडे आऊस साहेब होत्या. महाराज साहेबांचे आशीर्वाद होते आणि त्या पुण्याईवर आज आम्ही 1 करोड होरांचं स्वराज्य उभं केलं. उद्या आम्ही दक्षिणेत उतरणार. तिथे देखील साधारण 1.5 करोड होनांचं राज्य आम्ही जिंकणार, संपूर्ण दक्षिण काबीज करणार. म्हणजे एकूण 2.5 करोड होनांचं राज्य निर्माण होणार. या शंभूराजे बसा. माफी असावी आबासाहेब, आम्हाला उशीर झाला. पण उशीर होण्याचं कारण आपल्या बाळराजांचे लाघवी बोल. हो ना, गुंतून जायला होतं. हो, केवढी जिज्ञासा, केवढी बुद्धिमत्ता, ती सुद्धा या वयात. आता सुद्धा दक्षिण मोहिमेविषयी आमच्याकडून सगळं जाणून घेतलं. आम्ही नकाशावर एक रेष ओढली, रायगडावरून थेट जिंजी तंजावर पर्यंत, आणि त्या रेषेला नाव दिलं स्वराज्य रेषा. तर बाळराजे म्हणतात कसे, दादासाहेब ही तर शंभू रेषा. वर विचारला आम्हाला, कागदावर मारलेल्या रेषा या खूप तिखट असतात ना? आहेत कुठे? आज आले नाहीत तुमच्या सोबत? होते, आतापर्यंत सोबतच होते, परंतु येताना त्यांना आमच्या घोड्याची आठवण झाली. मग गेले त्याला सांगायला. काय सांगायला गेले आहेत? हेच की दादासाहेब निघाले दक्षिण मोहिमेवर. त्यांना नीट घेऊन जा आणि नीट घेऊन या, म्हणजे सुखरूप. त्यांना खूप काळजी आहे आमची. आणि आबासाहेब, आपण अचानक सर्वांना बोलवून घेतलंय, म्हणजे काहीतरी महत्वाचंच असणार. आजपर्यंत ते कधीच महत्वाचं नव्हतं, पण आज अचानकच ते महत्वाचं वाटू लागलंय. काय आबासाहेब? कसं आहे, आमच्या दोन्ही मुलांमधलं बंधुप्रेम आम्ही पाहतोच आहोत, आणि ते अगदी शेवटपर्यंत असंच राहावं म्हणून एक प्रस्ताव ठेवणार आहोत तुमच्या समोर. आबासाहेब, बंधुप्रेम टिकण्यासाठी प्रस्ताव कशाला? आणि कसला प्रस्ताव? स्वराज्याच्या वाटणीचा प्रस्ताव. स्वराज्याची वाटणी? आबासाहेब, काय बोलता आहात हे? आबासाहेब, तुम्ही बोलताय हे? वाटणी? महाराज, काय बोलताय हे? स्वराज्याची वाटणी? होय, वाटणीच.
हा शब्द उच्चारताना एक वार त्या पाचाडच्या रानात ज्या आऊसाहेब बसले आहेत त्यांना तरी बघायचं होतं. आम्ही तर म्हणतो तुम्हाला त्यांची भीती कशी नाही वाटली? वाटणी ही होणारच. महाराज, आम्ही हात जोडतो तुमच्या समोर. पण हे असं का झालं, असं का वाटलं आपल्याला, हे तरी सांगावं. युवराजांनी वाटणी मागितली की बाळराजेंनी? आमचा निर्णय पक्का आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. स्वराज्याचे 2 भाग केले जातील. एक हे मूळ स्वराज्य जे चिटणीसांनी आता वाचून दाखवलं, आणि दुसरा भाग आम्ही दक्षिणात जिंकणार तो. आबासाहेब, यातला कोणता भाग तुम्ही निवडणार? मूळ स्वराज्य की दक्षिणेत जिंकला जाणारा भाग? शंभूराजे, तुम्ही थोरले आहात म्हणून निवडीचा मान तुम्हाला. आबासाहेब, आम्ही काय म्हणतो? सावकाशीनं सांगा. आज विचार करा, उद्या सांगा. आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पाहू. आबा, हा आमचा आदेश आहे असं समजा. अंमलबजावणी व्हावी. कोणाच्या ध्यानी मनेही नसताना ते वाटणीवर कसं बोलले आम्हाला तर काही सुचतच नाही. मस्तक सुन्न झालंय आमचं. मातोश्री, राहू द्या ती अदब आणि ते मुजरे. सगळं चांगलं असेल तर या गोष्टींना मतलब. हो ना, आम्हाला तर खूप वाईट वाटलं आहे. अंगावर सप सप तलवारी चालल्यात असं वाटत होतं महाराज बोलत असताना. आम्हाला तर गड फिरल्यासारखं वाटत होतं. घेर येते की काय असं वाटत होतं आम्हाला. परंतु आतापर्यंत सगळं काही चांगलं चाललं होतं. आणि हे चांगलं? थोरल्या मातोश्रींना विचारा, कसल्याच कुरबुरी नाही. सगळा आनंद, समजूतदारपणा प्रत्येकाच्या महालात. आणि महाराज असं बोलले. मातोश्री, आबासाहेब बोलल्यानंतर तुम्ही तिथेच त्यांना हरकत घ्यायला पाहिजे होती. हा मुद्दा तिथेच खोडून टाकायला पाहिजे होता तुम्ही. थोरल्या बाईसाहेबांनी हे सगळं केलंही असतं. पण त्याही बिचाऱ्या गडबडून गेल्या असतील. हो ना, त्यांना तरी हे काही आवडलं असणार. बघा ना, अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आल्या नाही. हो ना, आऊसाहेब आणि थोरल्या महाराज साहेबांनी लावलेल्या या स्वराज्याच्या झाडाखाली सावलीत बसायचं, तर त्याच्याच फांद्या तोडून महाराज उन्हाळा करायला निघाले. खरं आहे तुमचं. वाटणीने उन्हाळाच होणार, दुसरं काय. आश्चर्य वाटतंय आबासाहेबांच्या वाटणीच्या विचाराचं.
हा वाटणीचा विचार महाराजांचा नाहीच. तुम्हालाही असंच वाटत असेल ना थोरल्या बाईसाहेब? मोहिमेवर जाण्या अगोदर स्वारी असा विषय नाही घेणार. कुठंतरी पाणी मुरतंय, काहीतरी घडलंय जरूर. तुम्ही पुन्हा आला? काय झालं? आमच्याकडून काही बोलायचं राहून गेलं का? नाही, खरं तर आम्ही सगळं बोललो होतो. वाटणीचा प्रस्ताव देखील किती सुंदररित्या सांगितला ना? हो, परंतु आम्हाला अगोदरच माहिती होत पुतळ्या राणी साहेब आणि येसूबाई त्याला नक्की विरोध करणार. मग आम्ही देखील पूर्व तयारीनिशीच उतरलो होतो. त्यांनी जेव्हा जेव्हा आघाड्या उतरल्या तेव्हा आम्ही त्या मोडून पाडल्या ना. पण जेव्हा पुतळ्या राणी साहेब आम्हाला म्हणाल्या, पाचाडच्या रानात आऊ साहेब बघताय, तेव्हा खरं सांगतो क्षणभर काळीच लावलं. पण आम्ही मोडलो नाही, कारण त्या क्षणी जर आम्ही तिकडे मोडलो असतो ना, तर वाटणीचा प्रस्ताव असा हिमतीनं आम्ही नसतो सांगू शकलो. महाराज, आम्ही चुकलो, क्षमा करा. कशाबद्दल? वाटणीबद्दल. आम्ही कोणाच्याही नजरेला नजर देऊ शकत नाही आता. आमचंच मन आम्हाला खातंय. का? गडावर कोणाला समजलं तर काय विचार करतील आमच्याबद्दल? पण राणी साहेब, आम्ही बोलताना असं काहीच म्हणालो नाही. तुमचं साधं नाव देखील घेतलं नाही. हा आपला मोठेपणा. आपण कुटुंबाच्या नजरेतून आम्हाला पडू दिलं नाही. तेच सांभाळायचं असतं सोयरा राणी साहेब. महाराज, आमचं चुकलं, क्षमा करा आम्हाला. छे छे, तुम्ही स्वराज्याच्या महाराणी, आम्ही कोण तुम्हाला क्षमा करणारे? आणि धनुष्यातून बाण आता सुटलाय, तो माघारी येणं शक्य नाही. आम्हाला वाटणी नको, खरंच नको. या सगळ्याचा तुम्ही खूप अगोदर विचार करायला हवा होता. पण तुम्ही शेवटी आईच्या आंधळ्या मायेपोटी तुम्ही आज या अशा थराला जाऊन पोचलात. तुम्ही विसरलात, तुम्ही स्वराज्याच्या महाराणी आहात. झालं आमच्याकडून. असं नेहमी होत आलंय. तुम्हाला आठवत असेल, मागे मुंजीचा विषय जेव्हा निघाला होता तेव्हा तुम्ही आम्हाला विचारलं होतं आमच्या मुलाचं काय. तेव्हा आम्ही तुम्हाला समजावलं होतं. आताही आम्ही तुम्हाला समजावू शकलो असतो. पण राणी साहेब, आता उशीर झालाय. बाण सुटलाय आणि तो शंभूराजेंच्या परिघात जाऊन पोचलाय. आता बघूया शंभूराजे काय म्हणतात ते. पण आज जे काही झालं ते एका अर्थी चांगलंच झालं. कारण आज जरी आम्ही तुम्हाला विरोध केला असता तरी आज तुम्ही गप्प बसला असतात. पण ह्या परिस्थितीने पुढे जाऊन पुन्हा 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 डोकं वर काढलं असतं. महाराज, आम्ही परत असं नाही करणार. काय बोलतात राणी साहेब? अखेर ते मनच, विचार, शंका हे सगळं येणारच. म्हणून जो निर्णय उद्या घ्यायचा आहे तो निर्णय आजच घेऊन टाकू. वाटणी तर वाटणी. फक्त एकच, आमच्या शंभूराजेंनी आपल्या स्वराज्यासाठी खूप सोसलंय. त्यांचा खूप मोठा वाटा आहे स्वराज्यात. त्यामुळे स्वराज्यात कोणता भाग मागायचा हा अधिकार त्यांचा.
आता बघूया शंभूराजे काय मागतात. स्वराज्य ही दक्षिण